शुभमंगला सावधान धान 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 ये धान ये धान ये धान ये धान. मागच्या लाईन मध्ये उभारलेल्या गण्या पिंक्या सोन्या मन्या चण्या यांनी अक्षता फेकल्या. अहो फेकल्या कसल्या, नुसता फेकून मारल्या. ये धान ये धान. अहो काही जणांनी तर फटाके फोडले. फट 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 डम 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 आणि बँड वाल्यांनी बँड बनवला. आज मेरे यार की शादी. एवढी गडबड कशाला? अहो लग्नाला उशीरच एवढा झाला होता. पोटात कावळे म्याव म्याव करत होते. करत होते. भुके बुटे त्यांना पण कळत नव्हतं कुठला आवाज काढावा. व्हेरी गुड प्रतीक, व्हेरी गुड. नंतर काय, कोण म्हणतं की आपल्या लोकांना शिस्त नाही? अहो लगेच लगेच 5 मिनिटात जेवणाची रांग तयार. अगदी शिस्तबद्ध. त्यानंतर पत्रावळ्या आल्या. वाढणाऱ्यांची धावपळ सुरू झाली. एकटा आला भाजी 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 भाजी. दुसरा आला जी 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 जी. तो काय वाढत होता ते कळतच नव्हतं. म्हणून त्याने काय वाढलं ते बघायला मी ताटात बघितलं. जिलेबी. दुसरी मागणार तोपर्यंत तो तिसऱ्या लाईनीत गेला होता. एक माझा एवढा मुलगा मीठ घेऊन आला. त्याने मीठ असं विचारलं. मी नको म्हटलं तरी त्याने मीठ टाकलं. जिलेबी ये असं त्याला ओरडलो. तो जिलेबी बदलून आणतो म्हणून गेला, परत आलाच नाही. खारी जिलेबी चालली असती हो मला. नंतर काय, एक माणूस मात्र शिस्तात वाढत होता. पाणी पाणी घ्या ना पाणी पाणी. त्याचं पाणी ग्लासातून द्रोणातून पत्रावळ्यात पसरत होत. नंतर ना फोटोग्राफर फोटो काढण्यात इतका मग्न होता की त्यानं खाली बसलेल्यांपैकी 2-4 जणांच्या पत्रावळ्यात तुडवलं. नवऱ्याने जिलेबीचं एक वेटोळ घेतलं आणि मित्राच्या तोंडाला लावलं. फोटो पुरतं. आणि तेच वेटोळ दुसऱ्यांच्या तोंडाला लावून 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 त्या वेटोळ्याचं पार वाटोळ करून टाकलं. अहो तुम्हाला सांगतो, एक धटिंगण माणूस या पोरात बसतो म्हणून माझ्या जवळ येऊन बसला. कित्येक वर्ष जेवला नसावा हो. कशात काहीही मिसळत होता आणि येऊ द्या असा जेवत होता. येऊ द्या भात. अरे वा बसाले भात. येऊ द्या. अरे मीठ मिरची येऊ द्या सगळे येऊ द्या. बुद्धी येऊ द्या. अरे पाणी बी येऊ द्या. अरे येऊ द्या. टू गुड. असं म्हणून त्यानं सगळं जेवण संपून टाकलं. शेवटी त्यानं माझ्या तोंडावर 2-4 ढेकरं दिली. त्याच्या ढेकरांनी माझं पोट भरलं. शेवटी मीच एक कोरडा ढेकर दिला.